जुलै रोजी सायंकाळी मस्तान नाका उड्डाणपुलाच्या उतारालगतच्या सर्व्हिस रोडला लागून असलेल्या गॅरेजच्या पाठीमागे अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता। मृत महिलेचे डोके दगडाने ठेचण्यात आले होते। कमरेखालील भाग नग्न अवस्थेत असल्याने मृत महिलेवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता। अखेर या हत्या प्रकरणातील एका आरोपीला लोकल क्राईम ब्रांचने अटक केली आहे। महामार्गावरील अनोळखी महिलेची हत्या आणि अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे। मोनरमधील 25 वर्षीय जावेद जैनुल शेख याला महिलेच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। तर आरोपीने गांजाच्या नशेत कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मंगळवारी आरोपीला म्हणजेच आज न्यायालयात हजर केले जाणार आहे। शुक्रवारी सायंकाळी मस्तान नाका उड्डाणपुलालगतच्या गॅरेजच्या पाठीमागे अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता। मृत महिलेचे नाव बिबला बाबूराव बसवत ती 35 वर्षाची असून ती डहाणू तालुक्यातील रानशेत गावाची रहिवासी होती। मनोरुग्ण असल्याने जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याची माहिती समोर आली आहे। गांजाच्या नशेत आरोपीने महिलेवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे।